नवी मुंबई पुलिस ने एक बड़ी कार्रवाई के तहत कुल 81,72,000 मूल्य की जब्त संपत्ति को राइटफुल मालिकों को वापस किया। यह संपत्ति स्थानीय नागरिकों की थी, जिन्हें विभिन्न मामलों में अस्थायी रूप से पुलिस के कब्जे में लेना पड़ा था। इस अवसर पर नवी मुंबई के पुलिस आयुक्त मयूर भुजबल ने स्वयं हस्तक्षेप करते हुए संपत्ति को नागरिकों को सौंपा। बेलापुर के वरिष्ठ पुलिस निरीक्षक अरुण पवार, NRI के वरिष्ठ पुलिस निरीक्षक देवेंद्र पोल और नेरुल के वरिष्ठ पुलिस निरीक्षक ब्रह्मानंद नाइकवाड़ी ने भी इस कार्रवाई में महत्वपूर्ण भूमिका निभाई। संपत्ति लौटाए जाने के बाद स्थानीय नागरिकों ने पुलिस टीम का खुले दिल से धन्यवाद किया और उनकी ईमानदारी व तत्परता की सराहना की। नागरिकों का कहना था कि पुलिस की यह पहल उनके लिए राहत और सुरक्षा की भावना लेकर आई है। इस कार्रवाई से न केवल पुलिस की जवाबदेही और पारदर्शिता का संदेश गया, बल्कि नागरिकों और पुलिस के बीच विश्वास भी मजबूत हुआ। पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये जो काही मुद्देमाल वितरणाची यादी आहे मी अनाउन्स करतो, त्याप्रमाणे जे फिर्यादी आहेत त्यांनी कृपया पुढे येऊन तो ACP सरांच्या हस्ते स्वीकृत करायचा आहे। तर सीबीडी पोलीस स्टेशन होती, तर त्याच्यामध्ये गुन्हा दाखल होता, त्यामध्ये तांब्याची रिकव्हरी करण्यात आलेली आहे। तर तो मुद्देमाल साधारणपणे 9 लाख रुपये किमतीचा जो आहे, तर आता या ठिकाणी जे विवेकानंद सिंग जे अधिकारी आले त्यांनी तो स्वीकृत करायचा आहे सरांच्या हस्ते। नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये परिमंडळ 2 तर्फे CBD विभागातील 3 पोलीस स्टेशन CBD, NRI आणि नेरुळ या तिन्ही पोलीस स्टेशन मधील जो मुद्देमाल आपल्याकडे शिल्लक होता, विविध गुन्ह्यामध्ये चोरीचा गुन्हा असेल, घरफोडीचा गुन्हा असेल, चेन स्नॅचिंग असेल किंवा इतर मोबाईल मिसिंग असेल, असे विविध गुन्हे आपल्याकडे रजिस्टर होतात। त्यातील मुद्देमाल आपण तपासामध्ये रिकव्हर करतो आणि तो मुद्देमाल रिकव्हर केल्यानंतर बऱ्याच वेळा नागरिकांना तो मुद्देमाल परत मिळायला खूप अडचणी येतात, खूप वेळ त्याच्यामध्ये जातो। ही सर्व जो वेळ आहे तो वेळ कमी करून लवकरात लवकर नागरिकांना त्यांचा मुद्देमाल कसा परत करता येईल याबाबत नेहमी आमचे CP सर, जॉईंट CP सर, ऍडिशनल CP सर मार्गदर्शन करत असतात आणि त्या मार्गदर्शनातूनच तपास झाल्यानंतर विविध पद्धतीने हा मुद्देमाल नागरिकांना कसा परत करता येईल याच्यासाठी आमचे परिमंडळ 2 चे उपायुक्त अमित काळे सर यांनी सूचना दिल्या होत्या। त्यानुसार तिन्ही पोलीस स्टेशनच्या सिनियर PI नाईकवाडी, सिनियर PI अरुण पवार आणि सिनियर PI पोळ साहेब यांनी याच्यावर काम करून जवळपास तिन्ही पोलीस स्टेशनचा एकूण 23 गुन्ह्यातील जवळपास 774 ग्रॅम सोने, 2 वाहनं, 40 मोबाईल आणि इतर 2 वस्तू असा एकूण 81,72,000 रुपयाचा मुद्देमाल आपण आज सर्व नागरिकांना परत केलेला आहे आणि अशाच पद्धतीने यापुढे देखील सर्व पोलीस स्टेशन काम करतील अशी मी आशा व्यक्त करतो। धन्यवाद। नमस्कार, माझं नाव सचिन चंद्रमोहन जाधव, राहणार नेरुळ। माननीय व्यासपीठ आणि उपस्थित सर्व याचिकाकर्ते त्यांनी यांच्याकडे आज त्यांना मुद्देमाल त्याचा सुपूर्द झाले आहे, त्या सर्वांना विनम्र अभिवादन। आणि सुरू घडामोडी सांगू इच्छितो की 16 तारखेला गेल्या महिन्यात आमच्याकडे नेरुळ इथे चोरी झाली सेक्टर 20 ला। तर ज्या दिवशी चोरी झाली त्याच्या एका आठवड्यातच नायकवाडे साहेब आणि त्यांचे जे सोबती आहेत, सहकारी आहेत, तर त्यांनी मुद्देमाल जप्ती त्यांच्याकडे करून घेतली होती। त्यामुळे त्यांचं ऍक्च्युअली मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी इतक्या तत्परतेने आणि मुद्देमाल स्वतःकडे जप्त करून घेतला। आणि दुसरी गोष्ट काय की जेव्हा चोरी झाली होती त्याच्या
म्हणजे मी जागेवर पोहोचण्याच्या अगोदरच नायकवाडी साहेब आणि त्यांची जे सहकारी सर्वांनी म्हणजे तात्काळ त्यांची म्हणजे काय म्हणतात जी प्रोसिजर आहे ती चालू केली होती. FIR वगैरे पटकन नोंदवून घेण्यासाठी. ऍक्च्युली असं आपण सहसा बघत नाही की जवळजवळ 10 ते 12 पोलीस ऑफिसर म्हणजे तिथे तुमच्या म्हणजे जी फिर्याद वगैरे आहे किंवा तुमची जी प्रोसिजर चालू करतात. तर त्यामुळे म्हणजे एक ऍक्च्युली नवीन पाहायला मिळालं की इतकं तत्परतेने पोलीस प्रशासन तुमच्या हेल्पसाठी तिथे उपलब्ध आहे. तर त्यामुळे पोलीस प्रशासनाचे आभार आणि नेहरू पोलीस स्टेशनचे मनपूर्वक आभार. सर्व नायकवाडी साहेब आणि त्यांचे जे सहकारी आहेत त्यांचे आभारपासून आभार मानतो की म्हणजे एक काय म्हणतात त्याला की सामान्य माणसाच्या मागे पोलीस प्रशासन उभं आहे हे याच्यावर स्पष्ट दिसतं. त्यामुळे पुन्हा एकदा धन्यवाद.